नमस्कार, मी महेश पाटील. आज आपण करंट अफेअर्स ही सिरीज बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या सर्व परीक्षा आहेत, मग ती एम-पी-एस-सीची कंबाईन एक्झाम असेल, यू-पी-एस-सी असेल किंवा पोलीस भरती, बँकिंग सगळ्या एक्झामसाठी माझं हे यूट्यूब चॅनल तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल. तर नक्की पहा. आज आपण काही भारतीय राज्यघटनेचे प्रश्न बघणार आहोत. आता तसं पाहायला गेलं ना, तर भारतीय राज्यघटना थोडी अशी कॉम्प्लिकेटेड वाटते आपल्याला, क्लिष्ट वाटते. पण मी एकदम सोप्या पद्धतीनं ती तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्ही ती तुमच्या आयुष्यभरासाठी ती लक्षात राहील. ठीक आहे? तर भारतीय राज्यघटनेबद्दल आपण अनेक शब्द ऐकतोय. तर आत्मा आणि हृदय हे कोणत्या कलमाला म्हटलं जातं भारतीय राज्यघटनेच्या हे माहित पाहिजे. कलम म्हणजे आर्टिकल. ठीक आहे? मराठीत त्याला कलम असं म्हणतात. ओके? तर आत्मा आणि हृदय कोणत्या कलमाला म्हटलं जातं बघा, 14, 15, 19 आणि 32. तर प्रत्येक कलम जे आहे ते मूलभूत हक्क आहेत हे. ही सर्व कलम कोणते आहेत? मूलभूत हक्कांच्या संदर्भात आहे. आता भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय तर ते कलम 32 ला म्हटलं जातं. ठीक आहे? 32 ला म्हटलं जातं हे लक्षात घ्या. तर कलम 14, 15 हे काय सांगतं, की समानतेची तत्व जे असतात बघा, समानता. समानतेबद्दल बोलतात ती. समानता म्हणजे काय? की कायद्यासमोर सगळे समान, सर्वांना कायद्याचं समान सुरक्षण, स्त्री, पुरुष, जात, धर्म, पंथ याच्याबद्दल भेदभाव करायचा नाही, असं ते सांगतात. तर कलम 19 काय सांगतं आपल्याला, की हे सुद्धा समानतेचंच तत्व आहे, की म्हणजे भारत देशात आपण कुठून कुठेही राहू शकतो, नाही का? आपल्याला आंदोलन करायचा अधिकार आहे, आपल्याला संघटना स्थापन करायचा अधिकार आहे, इत्यादी, इत्यादी. तर हे कलम 19 संदर्भात आहे. तर कलम 32 म्हणजे काय, की ते आपण थोडं पुढं पाहूया बघा. आता हा प्रश्न ला पण एक आलेला आहे. अकॉर्डिंग टू बाबासाहेब आंबेडकर, विच वन अमॉंग द फॉलोइंग आर्टिकल इज द हार्ट अँड सॉल? तर ते आहे 32. तर ते काय असतं सांगतो तुम्हाला, की समजा तुम्ही नागरिक आहात, आणि तुमचे अधिकार तुमचे अधिकार हिरावले गेले आहेत, मूलभूत अधिकार. तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता सुप्रीम कोर्टामध्ये. 32 कलमांतर्गत सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट म्हणजे. आणि 226 नावाचं एक कलम आहे. ते सुद्धा त्यानुसार तुम्ही कुठे जाऊ शकता? हायकोर्टमध्ये जाऊ शकता. ठीक आहे? तर मूलभूत हक्कांच्या जर उल्लंघन झालं तर त्या बदल्यात हे तुम्हाला दिलेलं आहे. कायद्याने हे तुम्हाला एक संरक्षण दिलेलं आहे. हा सुद्धा एक मूलभूत अधिकार आहे. म्हणजे तुमचे इतर मूलभूत हक्क गेलेत ना, तुम्हाला मिळत नाहीयेत, मग तुम्ही जावा सुप्रीम कोर्टमध्ये आर्टिकल 32 नुसार. असं ते कलम सांगतं आपल्याला. तर काय आहेत बघा त्याचे काही प्रोव्हिजन्स. आपण त्या दृश्यम पिक्चर मध्ये बघितलंय बघा, हिबॅकस हे वेगवेगळे जे रिट्स असतात, की बाबा राईट्स टू मूव्ह द सुप्रीम कोर्ट हे आपण पाहिलं. फंडामेंटल राईट्स जर तुमचे अ, हिरावले गेले तर. तर इलिगल जर तुम्हाला कोणी अटक केलंय का, तर त्याच्या विरोधात तुम्हाला ही सुविधा आहे. किंवा एखाद्या तुम्ही शासकीय कार्यालयात गेला आणि तो काम करत नसेल, तर त्याला तुम्ही याच्या माध्यमातून न्यायालय सांगू शकते की तुम्ही तुमचं काम करत नाही आहात. ठीक आहे? किंवा हे प्रोहिबिशनचं एक तत्व आहे. समजा खालच्या कोर्टाने काही निर्णय चुकीचा दिला असेल, तर तुम्ही वरच्या कोर्टामध्ये जाऊ शकता. हा पण एक कायद्यानं दिलेली तुम्हाला काय सुविधा आहे. ठीक आहे? तर हे असे भरपूर असे क्यू वॉरंट आहे, सेरिट्रो रिटे आहे वगैरे, वगैरे. तर यानुसार तुम्ही लक्षात घ्या. फक्त 32 कलम काय आहे बाबा? तर याला खूप महत्व आहे. ते आपण बघू शकतो. म्हणजे सेफगार्ड म्हणतात त्याला. सिक्युरिटी गार्ड असं सुद्धा म्हणतात. सुरक्षा रक्षक. नागरिकांच्या हक्काचा सुरक्षा रक्षक असं सुद्धा मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर भारतीय राज्यघटना जी आहे ती वेगवेगळ्या भागामध्ये अशी विभागली गेलेली आहे. भाग 1, भाग 2, भाग 3 बघा इथे लिहिलंय इंग्लिशमध्ये. तर पार्ट 1 मध्ये काय? युनियन आणि त्याची टेरिटोरी आहे. म्हणजे 1 पासून 4 पर्यंत. त्यानंतर दुसऱ्यामध्ये काय सांगितलंय आपल्याला? नागरिकत्व. नागरिकत्व याच्या संदर्भात आहे ते. ठीक आहे? नागरिक कसे होऊ शकतात भारताचे? नागरिकांना कोणते अधिकार आहेत? ठीक आहे? नागरिकत्व तुमचं कसं म्हणजे काढून टाकलं जाऊ शकतं, अशा पद्धतीचं. त्यानंतर फंडामेंटल राईट सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? मूलभूत हक्क. ठीक आहे? तर हे 3 मध्ये सांगितलंय. तर तुम्हाला काही मार्गदर्शक तत्व पण आहेत. ती 4 मध्ये आहेत. 4 ए मध्ये काय? तुम्हाला काही कर्तव्य पण करायचे आहेत बघा. तर ते कोणत्या कलम सांगतं ते? 51 सांगतं. 5व्या केंद्र अशी त्याची व्याख्या आहे. 6व्यामध्ये काय? राज्य. असं 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 पुढं पुढं जातं. तर हे पंचायत, म्युन्सिपाल्टी वगैरे बघा, ही 73वी घटना दुरुस्ती तुम्हाला माहित असेल. ठीक आहे? 73वी घटना दुरुस्ती संदर्भात हे सगळं आहे.
ठीक आहे. आता याचाच संदर्भ आपण घेऊन पुढचे काही प्रश्न तुम्हाला मी विचारतोय ते सांगा तुम्ही, की कलम 48 जे असतं ते खालीलपैकी कोणतं? तर पहिल्यांदा लक्षात घ्या, कलम 48 हे मूलभूत हक्क आहे की मार्गदर्शक तत्व आहे? तर ते काय आहे? मार्गदर्शक तत्व. ठीक आहे, मार्गदर्शक तत्व आहे. म्हणजे आता इथं जर तुम्ही पाहिलं, इकडे बघा, हे फंडामेंट डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे, ते 4 मध्ये येतं. 36 ते 51 असा त्याचा विस्तार आहे. ठीक आहे. आता आपण काय सांगितलंय बघूया. तर 48 कलम काय सांगतं या 4 पैकी? गाई, वासरे आणि इतर दुभत्या आणि भारी जनावरांच्या कत्तलीवर बंदी घालणे. बालका संदर्भात आहे का ते? पर्यावरण संदर्भात आहे की कामगार कायद्या संदर्भात आहे? तर त्याचं उत्तर जे आहे ते पहिलं आहे. ठीक आहे. म्हणजे गो हत्या बंदी, ठीक आहे, यांच्यावर काय करायची, कत्तल यांची होऊ द्यायची नाही, अशा संदर्भात आहे. म्हणजे गांधीजींचं तत्व पण आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. तर बालका संदर्भात काय आहे बघा, तर ते आहे 39 मध्ये येतं ते. ठीक आहे. बालकांची काळजी घेतली पाहिजे, स्त्रियांची काळजी घेतली पाहिजे, त्यांचं संरक्षण केलं पाहिजे, असंच ते मार्गदर्शक आपल्याला तत्व सांगतं. पर्यावरणाचं पर्यावरणाचं तत्व काय आहे बघा, 48A. हे बघा इथं मी लिहिलंय, हे काय 48A याबद्दल सांगतं, पर्यावरण. आणि नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय, तर हे झालं फंडामेंटल, याला काय म्हणतो, ड्युटीज. हे बघा, ड्युटीज, फंडामेंटल ड्युटीज, ते इथं लिहिले. हे बघा इथं फंडामेंटल 4A मध्ये तुम्हाला 51A दिसतं. ठीक आहे, तोच त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर समान न्याय आणि सर्व नागरिकांना मोफत कायदेशीर मदत, असं कोणतं कलम आहे? तर ते कलम आहे 39, 39A, 40 आणि 43. तर ते कलम आहे 39A. ठीक आहे. 39A नुसार आपल्याला हे असं समजतं. ही 42वी जी घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये हे कलम समाविष्ट केलं गेलं. म्हणजे समजा आता मी नागरिक आहे आणि मला कायद्यानुसार बाबा आता हे नाही आहे, वकील घेणे इतके माझ्याजवळ पैसे नाही आहेत, तर मला काय दिलं जातं, सरकारकडून एक वकील दिला जातो. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतात, तर ते तत्व किंवा तो अधिकार, आपल्याला जो अधिकार नाहीये, ते मूलभूत मार्गदर्शक तत्व आहे. ठीक आहे. तर ते अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. तर कलम 40 काय आहे सांगू शकता का? कलम 40 म्हणजे ज्या गावामध्ये आपण राहतो ते गावासंदर्भात आहे. ग्रामपंचायतीची स्थापना केली पाहिजे. 73वी घटना दुरुस्ती तुम्हाला माहित असेल. 43 खूप महत्वाचं आहे, म्हणजे कामगारांचे कायदे आहेत बघा याच्यामध्ये. हा, 43 यानुसार. त्यानंतर 2025चा जो आत्ता कालच बातमी होती, की जगातील सगळ्यात लोकसंख्या असलेलं शहर, सर्वात लोकसंख्या असलेलं शहर कोणतं झालंय? तर ते जकार्ता आहे, न्यूयॉर्क आहे, दिल्ली आहे की टोकियो आहे? ठीक आहे. तर ते कोणतं शहर आहे बघा, तर त्याचं उत्तर आहे जकार्ता. त्याचं उत्तर काय आहे आपल्याला मिळतं? जकार्ता हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, जकार्ता. आता त्याच्याबद्दल एक बातमी आली, कालच बातमी होती. आशिया डॉमिनेट्स द मेगा सिटी लँडस्केप, म्हणजे जकार्ता बिकम्स द वर्ल्ड्स मोस्ट पॉप्युलस सिटी. ठीक आहे, सरपासिंग द टोकियो. तर ही बघा, ही 10 नावं आहेत. या 10 नावामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर तुम्हाला असं दिसतं की हे जकार्ता पहिल्या क्रमांकावर आहे, ढाका 2 क्रमांकावरती हे शहर आता गेलेलं आहे. आणि सगळी 9 जी शहर आहेत ती आशियातीलच आहेत, आणि 10वं फक्त कैरो, इजिप्त. ही तुम्ही या पद्धतीने बघा. आता ज्यांनी शेकडो हजारो झाडं लावली, त्यांचं निधन झालं बघा, त्या व्यक्तींचं, तर त्या 114 वर्ष पद्मश्री पर्यावरण प्रेमींचं नाव तुम्हाला यातलं माहित पाहिजे. सालू मर्दा थिम्मक्का, मेधा पाटकर की वंदना शिवा, सुगत कुमारी. तर त्यांचं पहिलं उत्तर आहे ते. ठीक आहे. खूप छान असं त्यांच्याबद्दल त्यांनी काम करून गेलेले आहेत. आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर विच कंट्री ऑफ द विल होस्ट 2026चा जो वर्ल्ड हॉकी आहे, तर ते कुठं होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे बेल्जियम आणि नेदरलँड या देशामध्ये. आता शेवटचा एक प्रश्न आपण बघूया. ऑपरेशन ईगल फोर्स सध्या चर्चेत होतं, कशाशी संदर्भात आहे? ईगल म्हणजे गरुड, गरुड फोर्स, असे वेगवेगळे ईगलचे ऑपरेशन झालेत, पण भारतामध्ये सध्या हे चर्चेत आहे. तर ते चाइल्ड सेफ्टी आहे का, ईगल बर्ड प्रोडक्शन आहे का, की नॅशनल सेफ्टी आहे, की नायजेरियन ड्रग कार्टल? तर त्याचं उत्तर हे नायजेरियन ड्रग कार्टेल. आता त्याच्या संदर्भातली बातमी इथं दिसते आपल्याला. ऑपरेशन ईगल फोर्स, हाऊ पोलीस ब्रस्टेड नॅशनल नायजेरियन ड्रग कॅर्टल. ठीक आहे, नोएडा पोलीस यांच्या मार्फत आणि तेलंगणा पोलीस यांच्या मार्फत हे झालेलं आहे. ठीक आहे. ड्रग संदर्भातलं ते ऑपरेशन, नायजेरियन ड्रग संदर्भातलं ते ऑपरेशन होतं. तर तुम्ही हे असेच प्रश्न बघा आणि सोप्या सोप्या पद्धतीनं आपला अभ्यास करत राहा.
पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक यू. बाय.